सर्वात मोठी बातमी समोर येते. सर्वांचं लक्ष लागून राहिलेल्या जिल्हा परिषद निवडणुकी संदर्भात सर्वात मोठी बातमी आहे. पाहूयात. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचा काउंटडाऊन सुरू. या दिवशी निवडणुकीचं बिगुल वाजणार. काय आहे नेमके पहा सविस्तर. राज्य निवडणूक आयोगाची 6-7 जानेवारीला निर्णायक बैठक होणार आहे. तारखांवर शिक्कामोर्तब अपेक्षित आहे. ओबीसी आरक्षणामुळे 12 जिल्हा परिषदा व 125 पंचायत समितींचा निवडणुकीचा मार्ग मोकळा होणार आहे. 25 किंवा 28 जानेवारीला मतदानाची शक्यता वर्तवली जाते. राज्य महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या 3ऱ्या टप्प्याच्या हालचालींना वेग आलाय. जिल्हा परिषद निवडणुकीची तयारी जवळपास अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. मतदानाच्या तारखांसोबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र 6-7 जानेवारी रोजी महत्त्वाची बैठक घेणार आहे. यात जिल्हा परिषद निवडणुकीच्या अंतिम तारखा निश्चित केल्या जाण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालय भारत यांच्या निदर्शनानुसार 31 जानेवारीपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलंय. निवडणूक आयोगाच्या सूत्रानुसार जिल्हा परिषदेसाठी आवश्यक ईव्हीएम उपलब्ध आहे. मात्र सध्या महानगरपालिका निवडणुकात गुंतलेले मनुष्यबळ मोकळे झाल्यानंतरच जिल्हा परिषदांसाठी प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया राबवली जाणार आहे. त्यामुळे 6-7 जानेवारीच्या बैठकीतच मतदानाच्या अंतिम तारखांवर निर्णय होण्याची शक्यता आहे. या बैठकीला जिल्हा परिषदांचे संबंधित अधिकारी तसेच पोलीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत. निवडणूक प्रक्रियेतील कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने सविस्तर चर्चा होणार आहे. ओबीसी आरक्षणासंदर्भातील निर्णयामुळे राज्यातील केवळ 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्या येथेच निवडणुकीचा मार्ग मोकळा आहे. ज्या ठिकाणी 50% आरक्षण मर्यादा ओलांडली आहे तेथे निवडणुका स्थगित ठेवण्यात आल्या आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार 25 जानेवारीच्या आसपास मतदान होण्याची दाट शक्यता आहे. आचारसंहितेचा कालावधी आणि प्रशासकीय सोयी लक्षात घेऊन 25 जानेवारी अडचणीची ठरल्यास 28 जानेवारी बुधवार हा पर्यायी चर्चेत आहे. बुधवार असल्याने मतदारांसाठी मतदान अधिक सोयीचे ठरेल असे मत व्यक्त केले जात आहे. दरम्यान 8 महानगरपालिका आणि काही जिल्हा परिषदांचे क्षेत्र समान असल्याने सध्या आचारसंहिता लागू करण्यात आली नाही. याबाबत 6-7 जानेवारीच्या बैठकीत अंतिम निर्णय अपेक्षित आहे. धन्यवाद. राजकीय अपडेट्स पाहण्यासाठी पाहत रहा CBS न्यूज मराठी.